हॅलो डिअर स्टुडंट्स, होप सो तुम्ही सर्व चांगले असणार आणि तुमचा अभ्यासही चांगला सुरू असणार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. ह्या चॅनलवर तुम्हाला मॅथ्स एकदम इझी भाषेमध्ये समजून सांगण्याचं मी काम करणार आहे. आपण आज खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर चर्चा करणार आहे, ते म्हणजे पायथागोरस थेरम. त्याचा हा इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. ह्या सिरीजमध्ये मी तुम्हाला प्रॉब्लेम सेट असो, प्रॅक्टिस सेट असो, ईच अँड एव्हरी सम, विचार कसा करायचा, ह्या सर्व गोष्टी सांगणार आहेत. याच सोबत मी तुम्हाला जे काही चॅलेंजिंग क्वेश्चन्स असतात, जे 4 मार्काचा क्वेश्चन म्हणतात की बाहेरून येतो, त्या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस ह्या चॅनलवर करून घेणार आहेत. जर कोणी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्सिमम मुलांपर्यंत शेअर करा. कारण की मी ऑफलाईनमध्ये गेल्या 3 वर्षांपासून शिकवत आहे, पण माझ्या ज्या काही मुलांना शिकवण्याची स्टाईल असो, इझी मेथडॉलॉजी असो, कारण की मी खूप हळूहळू शिकवतो गोष्टी, मुलांना कॉन्सेप्ट समजला पाहिजे. कारण की माझ्याकडे मगिंग म्हणजे काय रट्टा मारण्यावाली काही स्थिती नाही. मी तुम्हाला काही म्हणणार नाही की हे पाठ करा, ते पाठ करा. प्रत्येक गोष्टीचं लॉजिक, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून सांगण्याचं काम करणार आहे. कारण की मला माहिती आहे मॅथ्स इज नॉट अबाउट की बाबा रट्टा, इट्स अबाउट की त्याचा मागचं लॉजिक समजून घ्या, तर तुम्हाला मॅथ्स इझी जाणार आहे. हे माझं पहिल्यापासून म्हणणं आहे. तर त्यामुळे मी ऑनलाईन येण्याचा पण निर्णय घेतला, जेणेकरून मी मॅक्सिमम मुलांपर्यंत पोहोचावं आणि त्यांना ह्या गोष्टीचा फायदा व्हावा. कारण की रिझल्ट जे आहे मॅथ्समध्ये 2025 पण मी मॅथ्समध्ये माझ्या काही विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 आले. 2026 पण मॅथ्समध्ये माझ्या काही विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 आले. आता 2027 तुमच्याकडनं मला 100 पैकी 100ची अपेक्षा आहे. तुमच्यासाठी मी मेहनत करायला तयार आहे. जर तुम्ही माझ्या ह्या चॅनलला खूप सारं प्रेम दिलं, खूप साऱ्या लोकांपर्यंत शेअर केलं आणि जर मला फीडबॅक दिला, तर मी त्या वेळेने इम्प्रूव्ह करेल आणि तुमच्यापर्यंत खूप चांगला कंटेंट आणण्याचा प्रयत्न करेल. सो हेच आहे, लर्न, अंडरस्टँड अँड सॉल्व. सो लेट्स सॉल्व मॅथ्स टुगेदर. म्हणजेच माझ्यासोबत तुम्हाला सर्व मॅथ्स शिकायचं आहे. मी तुम्हाला छोट्या छोट्या टेक्निक्स, ट्रिक्स आणि प्रूव्ह दॅट वाले जे काही प्रश्न असतात ह्या चॅप्टर पासून सुरू होणार आहे पायथागोरसच्या. मग तो विचार कसा करायचा, प्रश्नाला इनिशिएट कसं करायचं, हे सर्व या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या पायथागोरस थेरमची जी काही सिरीज आहे त्याला भरभरून प्रेम द्यायचं आहे. कारण की खूप मुलांना हीच अडचण आहे की सुरुवात करता येत नाही प्रश्नाला, विचार कसा करायचा, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सिंपल भाषामध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे. काही गोष्टी ऑलरेडी तुम्हाला येत असतील, पण माझं प्रत्येक गोष्ट सांगण्याच्या मागे काहीतरी कारण असेल, का मी असं बोलतोय, का नाही, हे तुम्हाला प्रत्येक पुढच्या लेक्चरमध्ये समजेल. क्लिअर आहे का? चलो, विदाउट वेस्टिंग टाइम वी विल सॉल्व अँड वी विल स्टार्ट विथ आवर फर्स्ट इंट्रोडक्टरी लेक्चर ऑफ पायथागोरस थेरम. काही अडचण आहे का? नाही. चलो, काही डेफिनेशन्स लिहिल्या, त्या आधी वाचू की काय लिहिलंय काय नाही. पायथागोरस थेरमची बेसिक डेफिनेशन आहे जी तुम्हाला माहित असेल. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. काही अडचण आहे का? ही काहीतरी डेफिनेशन लिहिली आहे, पण याला लक्षात कसं ठेवायचं हे सर्वात महत्वाचं आहे. पायथागोरस थेरम म्हटलं की एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. काय? राईट अँगल ट्रायंगल. या ट्रायंगलच्या अवतीभोवतीच सगळ्या गोष्टी असेल आणि अवघडच्या अवघड प्रश्न ह्या पायथागोरस थेरमनेच सॉल्व्ह होणार आहे. जे काही ऍप्लिकेशन आहे, ज्या काही गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी. क्लिअर आहे का? मग आपण काही ज्या काही बेसिक गोष्टी आहे या पायथागोरस थेरम रिलेटेड, याला वाचायचं कसं किंवा लक्षात कसं ठेवायचं, त्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये अँगल PQR जो आहे तो तुम्हाला 90 डिग्री दिला. काय प्रॉब्लेम आहे का? नाही. ह्या 90 डिग्रीच्या जी काही समोरची साईड आहे त्याला म्हणायचं हायपोटेनस. PQ झाली तुमच्यासाठी परपेंडिक्युलर साईड, QR झाली तुमची बेस. क्लिअर आहे की नाही? ह्या छोट्या छोट्याशा गोष्टी ज्या आहे आपण ट्रिग्नोमेट्री नेहमी शिकत असतो. क्लिअर आहे का नाही? मग पायथागोरस थेरम सर आहे काय? बेसिकली इट इज रिलेशन बिटवीन ऑल 3 साइड्स. सर मग ते रिलेशन कसं आहे? 90 डिग्रीच्या जी काही समोरची साईड आहे, कोणती आहे? 90 डिग्रीच्या समोरची साईड, त्याचं रिलेशन बाकीच्या 2 रिमेनिंग साईड सोबत आहे. तोच पायथागोरस थेरम डिफाईन करतो. सर एवढं इन डिटेल सांगण्याचं काय आहे? कारण की ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम शिकू, यामध्ये पण तशाच गोष्टी येतील. जसं मी इथे 90 डिग्री म्हणालो, 90 डिग्रीपेक्षा जर कमी अँगल असेल तर अॅक्यूट अँगल, आणि 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल असेल तर ऑब्ट्यूज अँगल, हे आपण शिकत आलो. जसं आपण 90 डिग्रीच्या समोरच्या साईडचं रिलेशन काढतोय, तसंच आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये अॅक्यूट अँगलच्या समोरच्या साईडचं आणि ऑब्ट्यूज अँगलच्या समोरच्या साईडचं रिलेशन पण महत्वाचं आहे. तर म्हणून ह्या छोट्याशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. मग 90 डिग्रीच्या समोरची जी साईड आहे हायपोटेनस, दॅट इज PR. मग पायथागोरस थेरम काय म्हणतो? हा जो ट्रायंगल PQR आहे हा काय पाहिजे? राईट अँगल ट्रायंगल. काय अडचण आहे का कोणाला? नाही. क्लिअर आहे? सो मग हे रिलेशन काय आहे? बेसिकली 90 डिग्रीच्या समोरची साईड दॅट इज हायपोटेनस, दॅट इज PR स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हे सध्या जे काही रिलेशन आहे, सर कसं आलं, काय आलं, याची सगळी आपण चर्चा करणार आहोत. हा थेरम मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल. आता सध्या काय लक्षात ठेवायचं आहे? 90 डिग्रीच्या जी काही समोरची साईड आहे दॅट इज हायपोटेनस, त्याचा स्क्वेअर बाकीच्या 2च्या स्क्वेअरच्या समच्या इक्वल असतं. काही अडचण आहे का कोणाला? नाही.
मग याच्याच रिलेटेड एक पायथागोरियन ट्रिपलेट नावाचा कॉन्सेप्ट आहे. तो काय म्हणतोय त्याची आधी चर्चा करू. डेफिनेशन काय आहे ते बघू. इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स इफ द स्क्वेअर्स ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स दॅन द ट्रिपलेट इज कॉल्ड पायथागोरियन ट्रिपलेट. बेसिकली 3 नंबर दिलेले असतात. एकदम सोप्या भाषेत गोष्टी समजा. 3 नंबर दिलेले आहे तुम्हाला, त्याच्यातला जो काही मोठा नंबर आहे पहिल्या गोष्ट सगळ्यांचा स्क्वेअर करायचा. जो काही मोठ्या नंबरचा स्क्वेअर असेल बाकीच्या उरलेल्या 2 जे काही छोटे नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या समच्या इक्वल आहे. बेसिकली पायथागोरस थिअरमच आपण अप्लाय करण्याचं शिकवत आहे. जर ही गोष्ट ट्रू झाली, काय मोठ्या नंबरचा स्क्वेअर बाकीच्या 2 छोट्या नंबरच्या स्क्वेअरचा इक्वल असेल तर त्याला आपण बोलणार काय आहे, पायथागोरियन ट्रिपलेट. काय बोलणार आहे, पायथागोरियन ट्रिपलेट. ह्या छोट्या छोट्याशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. क्लिअर आहे का? मग हे करणार कसं ते बघा. मग 11चा स्क्वेअर मग तो काय आहे 121. 60चा स्क्वेअर काय आहे 3600. मग आता 61चा स्क्वेअर जर तुम्हाला पाठ पण नसेल, 61चा स्क्वेअर आपला पाठ पण नाहीये, 60चा स्क्वेअर पण पाठ नाहीये, पण आपल्याला 6चा स्क्वेअर माहिती आहे 36 आणि हा 0चा स्क्वेअर आहे म्हणून 2 0 लागले. काही अडचण आहे का? मग तसंच 61चा स्क्वेअरचा पाठ नसेल तर लाजायचं नाही. कारण की लाजायच्या कारणी असं काय म्हणतोय, पेपर तुम्हाला लिहायचा आहे. पेपरमध्ये आन्सर कसं आणलं ते कोणाला काही घेणं देणं आहे का? तुम्ही 2+2 केलं ते लिहून केलं किंवा ओरली केलं हे तुम्हाला माहिती आहे. ऍट द एंड सर्व लोक मार्कशीट बघणार आहे, त्याच्यावर तुम्हाला मार्क किती आले, 100 पैकी 100 आले की नाही, किंवा 30-35 काठावर पास झाले. तर त्यामुळे कॅल्क्युलेशन मिस्टेक्स अवॉइड करायचे. सगळ्यात महत्वाचा मॅथ्सचा रूल, इफ यू आर इन लर्निंग फेज, आता सगळे तुम्ही शिकत आहात, सगळ्या गोष्टी स्पीड वगैरे या सर्व गोष्टी नंतर वाढतील. आता तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्ट शिकायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. मग 61चा स्क्वेअर नसेल येत तर चुपचाप साईडला मल्टिप्लाय करायचं, तर त्याचा आन्सर 3721 येणार आहे. पण ज्यांना येत नाही त्यांनी सगळ्या गोष्टी करून बघायच्या. 1 × 1 1 1 × 6 6. मग आपण सेकंड नंबर ज्यावेळेस शिफ्ट करतो तर इथे काय देतो 0. 6 1 जा 6 6 6 जा 36. काही अडचण आहे का? 1 6 + 6 हे ऍडिशन करतो. 6 + 6 12 3721. काही अडचण आहे का? नाही. मग काय करायचं सर, सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 61चा स्क्वेअर. म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन जर हे आलं तर म्हणायचं 11 60 आणि 61 काय आहे आपले पायथागोरियन ट्रिपलेट. मग चला 11चा स्क्वेअर + 60चा स्क्वेअर दॅट इज 121 + 3600 विच इज इक्वल टू 3721. आता यांची ऍडिशन तुम्हाला सगळ्यांना यायला पाहिजे. या गोष्टी युनिट प्लेसवाले युनिट प्लेसच्या खाली, टेन्सवाले टेन्सच्या खाली, हंड्रेड्सवाले हंड्रेड्स. ह्या बेसिक गोष्टीवर तुम्हाला सगळ्यांना यायला पाहिजे. मग 3721 कोणाचा स्क्वेअर आहे, 61चा स्क्वेअर आहे. देअरफॉर वी कॅन से 11 60 आणि 61 काय आहे इज पायथागोरियन. मग सर जर नसेल तर काय लिहायचं, काय नाही. मग 3721 मग 3721 इज नॉट इक्वल टू, मग नॉट इक्वल टू ची साइन कशी देणार अशी, इज नॉट इक्वल टू 61 स्क्वेअर. देअरफॉर दीज ऑल 3 नंबर्स आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. मग याच्या रिलेटेड खूप सारे एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस साईडमध्ये बघणार आहोत. हा कॉन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण हाच एक पहिला कॉन्सेप्ट जो शिकलो ते आहे बेसिकली मोठ्या नंबरचा जो काही स्क्वेअर आहे तो बाकीच्या 2 छोट्या नंबरच्या स्क्वेअरच्या इक्वल असेल तर त्याला काय म्हणायचं, त्या तिन्ही नंबर्सला पायथागोरियन ट्रिपलेट. काही अडचण आहे का? नाही. यानंतर खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट दॅट इज प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 डिग्री ट्रायंगल. आता सर याच्यामध्ये खूप काही स्टेटमेंट्स वगैरे लिहिल्या आहे. मग त्या कशा आल्या काय नाही आल्या मला माहित नाही. तुमच्या स्कूल्समध्ये कशा गोष्टी सांगितल्या जातील. मेजॉरिटी ऑफ द स्कूल्समध्ये सांगितलं तर तुम्ही 9th मध्ये शिकला आहात तर तेच आहे. आधी तुम्हाला या स्टेटमेंट पाठ करायला होता. मी थोडासा वेळ घेईल पण तुम्हाला तो कॉन्सेप्ट समजून सांगेल काय आहे. मग तुम्हाला काही गोष्टी ज्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये शिकलो, ट्रिग्नोमेट्रीमध्ये पण एकच ट्रायंगल कामाचा असतो, तो म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. हा असतो 90 डिग्री ABC. काही अडचण आहे का? ह्या सी अँगलला मी एक अँगल रिप्रेझेंट करतो, तो आहे थीटा. तो काय आहे थीटा. मग ह्या अँगल सी ला लिहिण्यापेक्षा मी काय लिहिणार अँगल थीटा. काही अडचण आहे का कोणाला? नाही. मग बेसिक गोष्ट जी आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये, थीटाच्या जी काही समोरची साईड असते, थीटाच्या जी काही समोरची साईड असते त्याला म्हणायचं अपोजिट साईड. त्याला काय म्हणायचं अपोजिट साईड. थीटाच्या जी काही शेजारी असते त्याला काय म्हणायचं ऍडजसेंट साईड. आणि थीटाच्या जी काही मोठी 90 डिग्रीची अपोजिट साईड असते त्याला काय म्हणायचं हायपोटेनस. या बेसिक गोष्ट ट्रिग्नोमेट्रीमध्ये मी तुम्हाला सांगेन. पहिला जो काही लेक्चर आहे माझा या चॅनलवर तो जाऊन बघा. त्यामध्ये ह्या गोष्टी मी इन डिटेल सांगितल्या. क्लिअर आहे का? मग आपल्याला सध्या जी काय गरज आहे 9th मध्ये ज्या काही गोष्टी आपण शिकलो त्याच गोष्टी मी इथं लिहून देतो जेणेकरून रिकॉल होईल. मग साइन थीटा बेसिकली असतं अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. काही अडचण आहे का कोणाला? नाही. काही अडचण आहे का? नाही.
मग साइन थिटा काय असतं, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. याचं सगळं बेसिक अंडरस्टँडिंग मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये समजून सांगितलं आहे. तो लेक्चर जाऊन तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. आत्ता फक्त आत्ताच्या नवीन कॉन्सेप्टवर लक्ष द्यायचं. क्लिअर आहे का? मग साइन थिटाची व्हॅल्यू अपोजिट अपॉन हायपोटेनस, काही अडचण आहे का? नाही. मग तुम्हाला काही गोष्टी आहेत, साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू माहित पाहिजे. क्लिअर आहे की नाही? साइन 30 डिग्री काय असतं, मग मी थिटाच्या ऐवजी साइन 30 घेतलं. साइन 30 काय असेल, अपोजिट साइड. अपोजिट साइड कोणती आहे, ए बी अपॉन हायपोटेनस किती आहे, ए सी. काय अडचण आहे का? काही अडचण आहे का? नाही. मग ह्याच तुम्हाला ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. क्लिअर आहे की नाही? मग साइन 30ची व्हॅल्यू किती तुम्हाला माहित पाहिजे. साइन 30 असतं हाफ, मग दॅट इज ए बी अपॉन ए सी. काही अडचण आहे का? मग सध्या तुम्हाला हे रिलेशन्स लक्षात ठेवायचे आहे. मग अजून काय असं, मग तुम्हाला काही मी बेसिक ट्रिग्नोमेट्रीच्या व्हॅल्यूज लिहून देतो, त्या लक्षात ठेवा. हे कसं लिहिलं हे तुम्हाला माहित पाहिजे. ए बी अपॉन ए सी. बेसिकली साइन थिटा असतं अपोजिट अपॉन हायपोटेनस. मग तसंच साइन 60ची व्हॅल्यू किती असते, √3/2. काही अडचण आहे का? मग साइन 30 पाहिजे, साइन 60 पाहिजे. त्यानंतर tan 45ची व्हॅल्यू असते. tan 45 किती असतं, tan 45 1 आणि साइन 45 काय असतं, 1/√2. काही अडचण आहे का? मग तुम्हाला मेजरली ह्या 4 व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या आत्ता. साइन 45 दॅट इज 1/√2, साइन 60 दॅट इज √3/2, साइन 30 दॅट इज 1/2. ह्या 3 व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्या मेजरली साइनच्या. मग कारण की आपण जे काही थेरम शिकणार आहे 30 60 90 45 45 90 ह्या थेरम्समध्ये याच्या पलीकडे दुसरं काही यूज होणार नाही. साइन 45ची व्हॅल्यू 1/√2, साइन 30ची व्हॅल्यू 1/2 आणि साइन 60ची व्हॅल्यू √3/2. काही अडचण आहे का? नाही. मग हा सगळा गेम ह्या ट्रायंगलचा आहे. हा सगळा गेम ह्या ट्रायंगलचा आहे. सर मग कसं, तर बघा प्रॉपर्टी काय म्हणते. बेसिकली तिचा प्रॉपर्टीज, कोणी थेरम म्हणतं, कोणी प्रॉपर्टीज म्हणतं. प्रॉपर्टी काय आहे, इफ अॅक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल, जर तुम्हाला माहिती आहे एक अँगल 90 डिग्री असतो, बाकीचे 2 अँगल आपोआप 90 पेक्षा कमी असतात, त्यामुळे त्या अँगल्सला काय म्हणतो आपण, अॅक्यूट अँगल्स. मग इफ अॅक्यूट अँगल्स ऑफ अ ट्रायंगल ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 30 आणि 60, जर तुम्हाला दिलेले अॅक्यूट अँगल जर 30 डिग्री आणि 60 डिग्री ह्या मेजर्सचे असतील, देन द साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस अँड साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. म्हणजे हे म्हणतंय की जर साइड 30 डिग्री ह्या अँगलच्या अपोजिट असेल, त्या साइडचं मेजर जे आहे दॅट विल बी हाफ ऑफ द हायपोटेनस. आणि जर ती साइड 60 डिग्रीच्या अपोजिट असेल दॅट विल बी √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. तर आता हे तुम्हाला मी पिक्चर एकदम क्लिअर करून देतो, ही स्टेटमेंट लक्षात कशी ठेवायची. क्लिअर आहे का? मग हा राईट अँगल ट्रायंगल, हा अँगल थीटा, हा ए, हा बी, हा सी. आता एबीसीच्या म्हणजे PQR असो, XYZ असो, काही पण असो, बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा. थीटाच्या समोरची साइड अपोजिट साइड, थीटाच्या ऍडजेसंट, थीटाच्या शेजारची ऍडजेसंट साइड आणि ही हायपोटेनस. काही अडचण का कोणाला? नाही. मग मी म्हणालो हा थीटा जो आहे हा 30 डिग्री आहे. किती आहे? 30 डिग्री. काही अडचण आहे का कोणाला? नाही. मग साइन थीटा काय असेल? साइन थीटाची व्हॅल्यू काय असते? ए बी दॅट इज अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, दॅट इज ए बी अपॉन ए सी. काही अडचण का कोणाला? नाही. मग मी इथं लिहिणार साइन 30ची व्हॅल्यू मी जी काय पाठ केली आहे दॅट इज 1/2. काही अडचण आहे का? मी थीटा कन्सिडर केला 30 डिग्री, मग त्याच्यासाठी साइन थीटाची व्हॅल्यू काय असेल? साइन 30ची व्हॅल्यू किती असेल? हाफ. काही अडचण आहे का? मग साइन 30 डिग्री बेसिकली ए बी अपॉन ए सीच असेल की नाही? थीटाच्या ऐवजी 30 टाकलाय, मग हे कधी बदलतं का रेशोज? नाही. दिस इज ए बी अपॉन ए सी. बेसिकली साइन थीटा किंवा साइन 30 असतं अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस आणि त्याची व्हॅल्यू काय असते? हाफ. मग हा एसी डिव्हिजनला आहे, तिकडे जाऊन काय होईल? मल्टिप्लिकेशन, दॅट इज 1/2 इंटू ए सी. मग सर हे रिलेशन आलं आणि इथे जे काही स्टेटमेंट दिली आहे तसंच आहे का? बेसिकली हे टेक्स्च्युअल स्टेटमेंट आहे मॅथ्समध्ये आणि हे तुमचं एक्सप्रेशन आहे, इक्वेशन आहे मॅथ्समध्ये. काही अडचण आहे का? एकदम क्लिअर कट गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मग याला रीड कसं करणार राजा? याला रीड कसं करायचं? दिस इज ए बी. ए बी काय? 30 डिग्रीच्या अपोजिट साइड. ए सी काय? हायपोटेनस. मग राजा याला रीड कसं करणार? जी साइड 30 डिग्रीच्या अपोजिट आहे ती हाफ आहे हायपोटेनसच्या. क्लिअर आहे की नाही? मग साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ दी हायपोटेनस असं रीड करायचं आहे. मग ह्या मॅथमॅटिकल इक्वेशनला रीड सुद्धा करता आलं पाहिजे आपल्याला. क्लिअर आहे की नाही? सो साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ दी हायपोटेनस.
काही अडचण आहे का? नाही. मग ह्या थिटाची व्हॅल्यू जर मी 60 डिग्री घेतली, काय घेतली? 60 डिग्री. साइन थिटा कधी चेंज होणार आहे का? नाही. कारण थिटाची जागा हीच आहे ना. अनटिल अँड अनलेस वी विल नॉट चेंज द व्हॅल्यूज ऑफ प्लेस ऑफ थिटा, सॉरी नॉट व्हॅल्यू, प्लेस ऑफ थिटा, द अपोजिट साइड अँड ऍडजसंट साइड विल रिमेन सेम. जर थिटा मी इथे नेला तर अपोजिट साइड ही होईल आणि ऍडजसंट साइड ही होईल. पण मी थिटा चेंज केला का? नाही. बेसिकली थिटाची प्लेस चेंज झाल्यावर अपोजिट आणि ऍडजसंट चेंज होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ह्या गोष्टी अजून कन्फ्युजिंग वाटत असेल, प्लीज गो अँड वॉच ट्रिग्नोमेट्रीचं लेक्चर. क्लिअर कट आयडिया येऊन जाईल आणि खूप गोष्टी इझी वाटेल. मग साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे? साइन 60 ओहो, दॅट इज AB अपॉन AC. साइन 60 ची व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे ती असते √3/2. मग परत इथे काय येईल? AB अपॉन AC ही कुणाच्या इक्वल असेल? √3/2. मग राजा इकडे बघ, AB इज इक्वल्स टू √3/2 टाइम्स ऑफ AC. मग जर तुम्ही इथे बघितलं, परत एकदा हे कसं रीड करायचं हे नीट लक्ष द्यायचं आहे. दॅट इज साइड अपोजिट टू 60 डिग्री. म्हणजे बेसिकली आता जर हे मी म्हणालो हा अँगल 60 डिग्री झाला, काय झाला? 60 डिग्री. मग 60 डिग्रीच्या अपोजिट साइड इज AB, दॅट इज AB. AC काय? हायपोटेन्यूस. मग नीट रीड कसं करायचं बघा. साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूस. हेच लिहिलंय की नाही? मग ह्याच्या काय गोष्टी आहे, इथे आपली स्टेटमेंट लिहिली होती ती कदाचित अंडू करत असताना ती रफ झाली, तर नीट गोष्टी लक्षात ठेवायच्या. क्लिअर आहे का? मग हे तुम्हाला नीट लक्षात ठेवायच्या आहे गोष्टी की काय दिल्या आणि काय नाही दिल्या. पक्का? मग दोन गोष्टी तुम्हाला आता लक्षात ठेवायच्या. दॅट इज साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस अँड साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूस. ह्या खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहेत ज्या तुम्हाला ड्युरिंग म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करताना खूप हेल्पफुल होणार आहे. काही अडचण आहे का? नाही. बस आता अजून एक प्रॉपर्टी. सर आता हे तर आम्ही स्वतःहून करून घेऊ शकतो, कारण की तुम्हाला इथे फक्त साइन 45 वापरायचं आहे आणि गोष्टी इझी आहे. पण काय म्हणते प्रॉपर्टी बघणं आपलं काम आहे, प्रत्येक कॉन्सेप्ट शिकणं आपलं काम आहे. आय नो की बाबा आता तुम्हाला गोष्टी आता मॅच व्हायला सुरुवात झाली असेल, लिंक व्हायला सुरुवात झाली असेल. जर तुम्हाला लेक्चरमध्ये मज्जा येत असेल, प्लीज लाईक करा, कमेंट करा. माझ्यापर्यंत फीडबॅक पोहोचणं अति गरजेचं आहे. त्या हिशोबाने मी गोष्टींची इम्प्रूव्हमेंट करेन. क्लिअर आहे का? इफ द अक्यूट अँगल्स ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल आर 45 डिग्री अँड 45 डिग्री. ठीक आहे. मग तुम्हाला असं दिलं, सपोज हा 90 डिग्री दिला, ABC, हा 45 डिग्री आणि हा पण काय असेल? बेसिकली 45 डिग्री. कारण की तिन्ही अँगलचं सम 90 डिग्री असतं. दॅट बाय अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, एक अँगल 90 डिग्री, एक अँगल 45. काही जरी झालं तरी याला 45 होणं अपेक्षित आहे. काय प्रॉब्लेम आहे का? नाही. मग हे दोन अँगल्स इक्वल आहे. काही अडचण आहे का? बाकीच्या ज्या काही गोष्टी आहे खूप मिक्स नाही करणार जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होशाल, तर त्या बघू आता आपण काय. मग मी काय म्हणतो, मी ह्या 45 डिग्री अँगलवर चर्चा करेल. काय अडचण आहे का? मग तुम्हाला साइन थिटा बेसिकली हा अँगल याच्या अपोजिट साइड आहे ही, याच्या ऍडजसंट साइड आहे ही, आणि ही आहे हायपोटेन्यूस. दिस इज आवर रेफरन्स अँगल. दिस इज आवर रेफरन्स अँगल, दॅट इज थिटा विच इज मार्क्ड विथ येलो कलर. मग साइन थिटाची काय घेईल? AB अपॉन AC. दिस आर स्टँडर्ड डेफिनेशन्स. साइन 45 ची व्हॅल्यू जी काय आपण पाठ केली आहे दॅट इज 1/√2. मग साइन 45 1/√2 आहे. मग तुम्हाला स्टँडर्ड गोष्टी जी आहे दॅट इज AB अपॉन AC, दॅट इज 1/√2. मग AB काय येईल? दॅट इज 1/√2 टाइम्स ऑफ AC. राजा परत माझ्याकडे बघ आणि सांग, तुला हेच लिहिलेलं इथे दिसतंय का? साइड अपोजिट टू 45 डिग्री, या 45 डिग्रीच्या अपोजिट साइड जी आहे ती AB, ती आहे 1/√2 टाइम्स ऑफ AC. काय आहे राजा? या 45 डिग्रीच्या अपोजिट साइड आहे AB आणि हायपोटेनस आहे AC. ह्या दोघांमध्ये आपण इथे रिलेशन डेव्हलप केलं. मग सर तुम्ही हा 45 डिग्री घेतलं तर काही चेंज होणार आहे का? या 45 डिग्रीच्या समोरची साइड आहे BC, दॅट विल बी इक्वल टू 1/√2 टाइम्स ऑफ AC. काय अडचण आहे का? पण इथे आपण अँगल 45 डिग्री कोणता घेतला आहे? अँगल BAC 45 डिग्री कन्सिडर केला आहे. त्यावेळेस हे स्टेटमेंट व्हॅलिड असेल. आणि या केसमध्ये अँगल ACB हा 45 डिग्री कन्सिडर केला आहे. मग त्यावेळेस हे स्टेटमेंट करेक्ट असेल. काही अडचण आहे का? मग ह्या छोट्या छोट्याशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायला. व्हॉट आर द 3 मेन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज दॅट व्हॉट वी हॅव लर्न इन दिस लेक्चर, दॅट व्हॉट यू हॅव टू रिमेंबर. दॅट इज साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस. साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. साइड अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. बेसिकली इट इज रिलेशन बिटवीन अँगल्स
अँड द साईड अँड दी हायपोटेनस. काही अडचण आहे का? नाही. मग ह्याच गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन गोष्टी करायच्या आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टी शिकायच्या आहे. काही अडचण आहे का? नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला शिकत मग आता एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे तो तुम्हाला शिकायचा आहे. तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये ठेवेल. पुढचं लेक्चर असणार आहे, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. जर असं सिमिलॅरिटीला लिंक करून आपण पुढचे जे काही 2 थेरम्स आहेत, दॅट इज सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स आणि थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, ह्या 2 गोष्टी व्यवस्थित शिकणार आहोत. त्यामुळे पुढचं लेक्चर काय कोणी मिस नाही करायचं आहे.